सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती, जय सावित्री, जय सावता। मी अर्चना राजेंद्र कावलकर, सावित्रीच्या लेकींनो। आज मी आपल्यासमोर आनंदाची वार्ता घेऊन आलेली आहे। ती म्हणजे 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती, तसेच 12 जानेवारी राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून आपणा सर्वांसाठी ऑनलाईन काव्य सोहळ्याचे आयोजन केलेले आहे। लक्षात ठेवा, 6 जानेवारी मंगळवारी दुपारी 1 ते 4 या वेळात आपणा सर्वांसाठी ऑनलाईन काव्य संमेलन आयोजित केले आहे। तेव्हा आपण सगळ्यांनी या काव्य संमेलनाला मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा। या काव्य संमेलनासाठी आणखी एक आनंदाची वार्ता म्हणजे सावित्रीबाई फुलेंची कविता आपण सावित्रीमाईच्या वेशभूषेतच सादर करायची आहे। तसेच राजमाता जिजाऊंची कविता आपण राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेतच सादर केली तर उत्तमच। कविता स्वरचित असेल तर उत्तमच। आपणास 3 जानेवारी पर्यंतच नाव नोंदणी करायची आहे। नाव नोंदणीकरिता माननीय अर्चनाताई कावलकर, माननीय डॉक्टर संगीताताई बानाईत, माननीय माधुरीताई धनवकार, माननीय कांचनताई गादीकर, माननीय अनुराधाताई भुसकट व माननीय सुवर्णाताई ताजने यांच्याजवळ नाव नोंदणी फक्त 3 जानेवारी पर्यंतच करू शकता। निकाल परीक्षकांच्या निर्णयावर ठरविला जाईल व तोच अंतिम राहील। पहिले 3 क्रमांक दिल्या जातील, तसेच 3 प्रोत्साहनपर सन्मानपत्र तसेच सहभागी सावित्रीच्या लेकींना सुद्धा सन्मानपत्र दिल्या जाईल। परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील। या काव्य संमेलनाकरिता आपल्याला लाभलेल्या प्रसिद्ध असे परीक्षक म्हणजे आदरणीय डॉक्टर सुनीताताई शिंदे, आदरणीय डॉक्टर जयश्रीताई सातोकर, आदरणीय डॉक्टर अलकाताई झाडे, आदरणीय माधुरीताई विधाते। चला तर मग 6 जानेवारी मंगळवार रोजी दुपारी 1 ते 4 ऑनलाईन कवी संमेलन आपण घेतो आहे। तेव्हा आपला भरभरून प्रतिसाद मिळेल ही अपेक्षा। धन्यवाद। जय ज्योती, जय सावित्री।